विठ्ठल 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 विठ्ठल. माऊली कुठून आलात? मी बेळगाववरून आलो माऊली. हा, गेल्या वर्षी पण तुम्ही आम्हाला भेटला होता. गेल्या वर्षी हो. आम्ही भेटलो हो, होतो. तुम्ही कुठं? इथंच भेटलो होतो आम्ही. जरा मोर भेटलो होतो. हा आज पण भेटला. आम्हाला आनंद वाटतोय. हा. तुमच्यात नाश्ता मिळाला आम्हाला. हा. आनंद वाटतो आम्हाला. मग तुला कसं आठवण राहिली की आम्हीच भेटलो होतो म्हणून? नाही, चेहऱ्यावरती दिसतोय ना. एका वर्षानं बघितलंच मला. हो, एका वर्षानं भेटलंय. अच्छा अच्छा. चेहऱ्यावरती भेटतोय. हा. असंच भेटत राहूया असं ईश्वराची कृपा करतोय. अच्छा अच्छा रामकृष्ण अच्छा. हरी. माऊलीत कन्नडला भेट. कन्नड मध्ये कन्नड ಬರ್ತೆ. ಹಾ बोल. ಹೋದ ವರ್ಷ ಭೇಟಿಯಾಗಿದ್ರೆ ಇವತ್ತು ವರ್ಷ ಬಂದವ್ರೆ ನಾಷ್ಟ ಮಾಡಿದ್ರೆ ಕೂಡ ಎಲ್ಲರೂ ಮಸಾಲೆ श्री ज्ञानदेव की जय. मॅडम ಎಷ್ಟು? पंढरपूरला चालूय. पंढरपूरला चाललो. मागच्या वर्षी मला भेटलेला होता. हा मागच्या वर्षी भेटलेला होता आपण. कोण? तुम्ही आम्ही भेटलेलो. भेटलेला. मग आम्हाला कसं ओळखलं तुम्ही? ओळखला, चेहऱ्यावरनं ओळखलं. पक्का पक्का. नक्की ना? तर आता नाश्ता केला तुम्ही? हा, नाश्ता केला इथं बघ. बरं बरं बरं. आता कोल्हापूरला चालला की कोल्हापूर? पंढरपूरला चाललाय. आषाढी एकादशीला की पूर्व संध्येला? आणि कधी येणार होता वापस परत? कोल्हापूर कुठं नेमकं? कागलला. अच्छा अच्छा, कागल कागल कागलला. बरं आहे. पांडुरंगा हरी विठ्ठला, पंढरीच्या पांडुरंगा हरी विठ्ठला, पंढरीच्या पांडुरंगा हरी विठ्ठला. मारतो तुला हाक आता गा पांडुरंगा, मारतो तुला हाक आता. तुळशीच्या माळा गळ्यामध्ये शोभते, तुळशीच्या माळा गळ्यामध्ये शोभते, तुळशीच्या माळा गळ्यामध्ये शोभते, तुळशीच्या माळा. ज्ञानोबा इरे ज्ञानोबा, इरे ज्ञानोबा, इरे तुकाराम, इरे ज्ञानोबा, इरे ज्ञानोबा, इरे ज्ञानोबा, इरे तुकाराम, इरे ज्ञानोबा, इरे ज्ञानोबा, इरे ज्ञानोबा, इरे तुकाराम, इरे ज्ञान. तुम्ही हे जे वारकरी तुमच्या गावात येतात त्यांना घरात आश्रय देतात, यावेळी नक्की काय भावना असतात तुमच्या त्यांना घरात घेण्यासाठी? आमच्या भावना म्हणजे कसं आहे, एक देवाची वारकरी आहे ते, भक्त आहे ते. मग आपल्याला कसं आहे, भक्तचं माझी सेवा करण्याचे एक पुण्य आहे, पुण्य मिळते ना. मग ह्यासाठी हे पुण्य मिळत नाही माणसाला. एक जेवाय घालणं किंवा घरात आपण त्यांची सेवा करणं हे चांगलं आहे ना, यासाठी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली आजच आला वारीमध्ये? कसं वाटतंय वारकऱ्यामध्ये चालताना? खूप बरं वाटतंय. कुठून आला? कुठून आला? गोव्यावरून आला. इथल्या आता कुठं पंढरपूरला जाणार नंतर? बरं बरं. छान 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 छान. माऊली कसं वाटतंय? बरं वाटतंय ना? रामकृष्ण हरी. माऊली रामकृष्ण हरी. खरोखरच एक तुमचे आनंदाचं उत्साह चेहऱ्यात हांगा तुम्ही पावली आसात. नेमकी कितें भावना हो सगळे वारकऱ्यांकडून तुमकां दिसता? भावना म्हणजे वारकऱ्यांकडून खरेंच मन खूप तृप्त जाता, मन खूप प्रसन्न जाता आणि वारीचो खूप आनंद घेवपाक मेळटा. शेळकेवाडी सुद्दां आमी आडपयच्यान येयल्या, शेळकेवाडी पर्यंत सुद्दां चलत वचपाक आमकां खूप आनंद जातलो. मनात खूप भावना आसा, विठोबाच्या प्रती खूप भावना आसा. माऊली तुम्ही कितें सांग सोदता? आमकां येवपाचें आसलें वारीक, पण आतां स्कूल कॉलेज न्ही, सो येवपाक मेळना. पण आमी मुळगांवच्यान जॉयन जाल्ली, पण आमकां मागीर फुडें येवपाक मेळना, कित्याक की तांकां काम बीन आसलें न्ही. सो आमी आतां परत येयल्या, कित्याक की आमकां तें मन अजुनी हांगाच रमलेलें आसता, सो आमी परत येयल्या. तर ह्यो आशिल्ल्यो माऊली आडपयच्यो
आणि पंढरीच्या पहिल्या दिसा ह्यो वारी दोडा मार्ग पर्यंत आयल्यो पण त्यांच्या घराकडे कसोच थार जायना लागलो. आपले माऊली खंय पावल्या, कशे पावल्या आणि कशे ते दीस काडटा ते खास पळोवपा खातीर आयज ती शेळकेवाडी येयल्ली आसात. हांव संदीप सिनारी, मेड इन मिडिया खातीर, रामकृष्ण हरी.